सगळं वातावरण या पहिल्या भागामध्ये आढळून येतं आणि ते अश्वघोषाकडून जसंच्या तसं बाबासाहेबांनी घेतलं आणि आता सगळे जे इतिहासाचं अध्ययन करतायत त्यामध्ये राम म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून पुष्पशृंगच आहे यावर इतिहास तज्ञांचं एकमत होत आलेलं आहे. जे एकांगी तज्ञ आहे त्यांचा हिशोब सोडून द्या, पण जे निरपेक्ष दृष्टीने पाहतात तर राम दुसरं कोणी नसून हा पुष्यशृंग आहे की ज्यांनी बृहद्रथराजाची सम्राटाची हत्या केली आणि बौद्ध धम्माचं पतन केलं. ते वर्णन त्याशी जुळतं मिळत आहे. तसंच काही ज्या बाबी आल्यात त्या दुसऱ्या भागामध्ये आल्यात आणि त्यामध्ये बिंबिसार राजाचं आणि सिद्धार्थ गौतमाचं जी प्रश्नोत्तर झालीत ते अगदी विश्लेषणाने रवी सागर सरांनी निश्चितपणे मांडली. फक्त मला धम्म प्रशिक्षक म्हणून एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, ते म्हणजे जे इंग्लिश मध्ये होतं तसंच्या तसं मराठीत आलं, हिंदीत आलं आणि त्याच्यासोबत काही एरर्स आले. ते कोणते आलेत? संस्कृतीचा संदर्भ मी यासाठीच घेतला की जे ब्राह्मण ग्रंथ आहेत त्या ब्राह्मण ग्रंथामध्ये गृहस्थाची कर्तव्य कोणती, गृहस्थाचा पुरुषार्थ कोणता याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि गौतमाने निर्माण केलेलं सिद्धार्थ गौतमाच्या समोर मांडलेला जो बिंबिसार राजांनी विषय आहे तो या संदर्भाने आहे. जर आम्हाला ब्राह्मण ग्रंथातील गृहस्थाश्रमाची कर्तव्य म्हणजे त्याला पुरुषार्थ म्हटलेला आहे, ते पुरुषार्थ जर आम्हाला माहित नसतील आणि त्या पुरुषार्थावर जर दुर्लक्ष आम्ही केलं तर आम्हाला रसग्रहण करताना यामध्ये अडचणी येते. त्यात बिंबिसार सिद्धार्थ गौतमाला सांगतात की अरे धर्म म्हणजे बाबासाहेबांनी त्या ओरिजिनल मध्ये रिलिजियस मेरिट वापरला, नंतर वेल्थ ज्याचं ट्रान्सलेशन तळवटकर, रेगे आणि चिटणीसांनी संपत्ती असं केलेलं आहे. आणि तिसरा शब्द जो दिलेला आहे तो प्लेजर दिलाय, म्हणजेच प्लेजर दिलाय. माझं थोडं उच्चारामध्ये फरक पडत असेल तर त्याचा अर्थ सुख असं केलेला आहे. यामध्ये 4 पुरुषार्थामधले 3च पुरुषार्थ घेतलेले आहेत. चौथा पुरुषार्थ घेतलेला नाही, कारण तो पुरुषार्थ जे आश्रम व्यवस्था आहे, ब्राह्मणांची जी आश्रम व्यवस्था आहे की ज्यामध्ये ब्रह्मचार्य आश्रम पहिला आश्रम आहे, गृहस्थ आश्रम दुसरा आश्रम आहे आणि वानप्रस्थ आश्रम, संन्यासाश्रम हे पुढचे आश्रम आहेत. तर यामधला संन्यासाश्रमाचा जो पुढचा भाग आहे मोक्ष, जो चौथा पुरुषार्थ आहे तो काही त्यांनी घेतलेला आहे, घेतलेला नाहीये. आणि जे 3 पुरुषार्थ घेतलेत ते पुरुषार्थ आहेत धर्म, काम आणि मोक्ष.
बाबासाहेबांना हेच अभिप्रेत होतं, पण इंग्लिश मध्ये काही हे शब्द नाही आहेत. इंग्लिश संस्कृतीला अनुकूल असलेले शब्द तिथं टाकलेत आणि संस्कृतीचा आणि त्याचा कुठलाही संदर्भ न घेता आमच्या भाषांतरकारांनी हे भाषांतर केलेलं आहे. आणि तो जो मुद्दा आहे, तो मुद्दा गौतमाला सिद्धार्थ गौतमाला खूप बिंबिसार राजांनी स्पष्टपणे केलेला आहे. हे रसग्रहण करताना आम्हाला दुसरा पण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की आमच्याकडं धर्म म्हणजे म्हातारपणामध्ये मोक्ष मिळवायचं साधन अशा प्रकारे बिंबवलेलं आहे. आणि बिंबिसाराच्या मांडणीमध्ये सांगण्यामध्ये हाच मुद्दा येतो की धर्म हा म्हाताऱ्या माणसासाठी आहे, तरुणासाठी नाही. बिंबिसार सरळ सरळ एक शब्द आता मी सरळ हे सांगतो की त्या ठिकाणी धर्म जे आहे ते धर्मच आहे, पण संपत्ती म्हणजे या ठिकाणी अर्थ आहे. आणि सुख असा ज्यांनी जो भाषांतर केलं तर ते सुख शब्द म्हणजे सर्व कामाशी निगडीत आहे, कामभोगाशी निगडीत आहे. हे 3 पुरुषार्थ तू पूर्ण केले पाहिजेत, हे राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाला सांगतो आहे. म्हणजे हे जे विवेचन आहे ते विवेचन सरळ सरळ ब्राह्मण संस्कृती विरुद्ध श्रमण संस्कृती या दोन्ही संस्कृती मधली एक ओढाताण आहे, एक तात्विक मुद्दे आहेत आणि त्याच्यावरला सारांश आहे, त्यामधली फिलॉसॉफी आहे. ही धर्म अर्थ काम महत्वाचं आहे आणि तो मोक्ष म्हातारपणात पहा, धर्म म्हातारपणात पहा, असं ब्राह्मण संस्कृतीतलं मुद्दे बिंबिसार राजा सिद्धार्थ गौतमाला पटवून द्यायचा प्रयत्न करतो. तो सरळ म्हणतो, अरे तू तरुण आहेस, यूथ आहेस आणि धर्म आणि अर्थ हे तर यवनासाठी तरुणासाठी शत्रू आहेत. म्हणजे तू फक्त कामासक्त असला पाहिजेस, त्याच्याकडे तू वळला पाहिजेस. मात्र सिद्धार्थ गौतम त्याला सडेतोड उत्तर देतात आणि ते श्रमण संस्कृतीमधलं ज्या काही गोष्टी आहेत, ज्या प्रतित्य समुत्पादाशी वेदनेशी अनुषंगित आलेल्या आहेत, ज्या सुख दुःख आणि असुखद दुःखद म्हणजे उपेक्षा वृत्ती आहे, जी अनित्यता आहे, त्या मूळ श्रमण संस्कृतीचा सारांश सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी सांगतायत. जर ही फिलॉसॉफी आमच्या लक्षात आली नाही तर मग आम्ही एक नाट्यसंवाद, एक फिल्मी संवाद यापेक्षा त्याच्याकडे जास्त पाहणार नाहीत. आणि जर तसं पाहिलं तर मग मात्र आमची त्याच्यातला सिद्धांत समजणार नाही. सिद्धांत समजला नाही तर कृती समजणार नाही. 28व्या वर्षी बाहेर पडलेला सिद्धार्थ गौतम सुखाच्या शोधासाठी निघतो, धम्मासाठी निघतो आणि जे काही ब्राह्मणी धर्म आहे तो ठोकारतो. जी अर्थ पुरुषार्थाशी जोडलेला आहे, संपत्तीशी जोडलेला आहे,
ते ठोकारतो. या तिन्ही पुरुषार्थाला तो ठोकर मारतोय, ही गोष्ट आम्हाला या विवेचनातून ज्या वेळेला आम्ही प्रशिक्षक म्हणून काम करू त्यावेळेला आमच्या उपासक उपासिकेवर विधिकर्त्यावर आम्हाला ठसवता आली पाहिजे. त्यांना याची फिलॉसॉफी सांगण्याची गरज नाही, पण ज्या वेळेला आमच्या डोक्यात हा मुद्दा राहील की हा संवाद साधा संवाद नसून ब्राह्मण संस्कृती विरुद्ध श्रमण संस्कृतीतला संवाद आहे, त्यावेळेला लक्षात येईल की हा अश्वघोष नी मांडलेली श्रमण संस्कृती आणि रामायणातली ब्राह्मण संस्कृती, त्याचा कवी वाल्मिक असेल, नंतर या कालिदास असेल, त्यांच्या या नकलीशी आहे, ही बाब आमच्या लक्षात आली पाहिजे. जर आम्ही या पद्धतीने पाहू तर आम्हाला अधिक पद्धतशीरपणे हा मुद्दा मांडता येईल. आणि कपिलवस्तूकडून राजगृहाकडे जात असताना बाबासाहेब एक गोष्ट लक्षात आणून देतात की कपिलवस्तू एका कपिलाचं तत्वज्ञानाचं होतं, पण राजगृह म्हणजे मगध देशामधल्या उत्तर मधल्या त्यातल्या परिसरातले सगळे राजे तिथं राहत होते. राजाचं निवासस्थान होतं म्हणून ते राजगृह होतं, आणि ते राजगृह होतं म्हणून त्या ठिकाणी दार्शनिकांची संख्याही प्रचंड होती, तत्वज्ञानांची संख्याही प्रचंड होती, आणि म्हणून तर सिद्धार्थ गौतमाने आपल्या सुखाचा शोध घेण्यासाठी, आपल्या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी राजगृहाकडे प्रयाण केलेलं आहे. तिथं जी पुढची चर्चा येते ती चर्चा येत असताना की नंतर ती चर्चा होती, सिद्धार्थ गौतम त्याचा ठामपणा व्यक्त करतात, पण एवढ्या वर सिद्धार्थाच्या समस्या संपत नाही. त्यांचा संकल्प दोलायमान करण्याच्या अजून पुढच्या घटना होतात, आणि त्या घटनेमध्ये एक घटना की जे 5 पारिरोधक आहेत की महानाम, कौंडिन्य, अश्वजित, वप्प आणि बद्धीय, यामध्ये पण एक त्रुटी राहिली, त्याच्यात आपण चर्चा करूया आपण नंतर, की वप्पचं नाव यामधून गळालं